माणुसकीचा ओलावा आणि जीवदयेचा वसा, खोपोलीचे सुपुत्र किशोर ओसवाल। खोपोली शहरात व्यापार आणि परमार्थ यांचा सुंदर संगम पाहायचा असेल तर श्री किशोर देवीचंद ओसवाल यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल। जैन धर्मातील अहिंसा परमोधर्म आणि जीवदया हा विचार केवळ पुस्तकात न ठेवता तो आपल्या आचरणातून समाजासमोर मांडण्याचे काम ओसवाल सातत्याने करत आहेत। पूर्वजांच्या स्मृतीतून दातृत्वाचा ओघ, किशोरजींच्या निस्वार्थ कार्यावर असणाऱ्या अढळ विश्वासामुळेच अनेक जैन बांधव आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ त्यांच्याकडे दातृत्वाची रक्कम सोपवतात। दिलेली रक्कम योग्य ठिकाणी आणि गरजू जीवांच्या कल्याणासाठीच खर्च होईल, हा विश्वास किशोर ओसवाल यांनी आपल्या पारदर्शक कार्यातून कमावला आहे। लोधिवली गोशाळेत रंगला पुरणपोळीचा नैवेद्य। नुकताच रविवार डिसेंबर 14 रोजी असाच एक भक्तीचा आणि दयेचा प्रसंग अनुभवायला मिळाला। काही दानशूर जैन बांधवांनी गुप्तदान म्हणून एक रक्कम ओसवाल यांच्याकडे सोपवली आणि त्यातून जीवदयेचे कार्य करण्याची इच्छा व्यक्त केली। या रकमेचा विनियोग किशोरजींनी अत्यंत अनोख्या पद्धतीने केला। लोधिवली येथील गोशाळेत जाऊन त्यांनी स्वहस्ते 150हून अधिक गायींना पुरणपोळ्या भरवल्या। केवळ चारा टाकणे नव्हे तर आपल्या हाताने गोमातेला नैवेद्य भरवताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा कोणत्याही मोठ्या उत्सवापेक्षा मोठा होता। गोमातेवर असिद्ध प्रेम, किशोर ओसवाल यांचे गोमातेवर असलेले प्रेम शब्दातीत आहे। याचे उत्तम उदाहरण म्हणजे जेव्हा त्यांच्या नवीन कार्यालयाचा शुभारंभ झाला तेव्हा त्यांनी कोणताही डामडौल किंवा मोठा विधी करण्यापेक्षा गोमातेचा गृहप्रवेश करण्याला प्राधान्य दिले। गोमातेची पूजा करूनच त्यांनी आपल्या कामाची सुरुवात केली, जे त्यांच्या श्रद्धेचे प्रतीक आहे। मनात शुद्ध इच्छा असेल तर ईश्वर स्वतः मार्ग मोकळा करतो। माझ्यात जीवदयेची ओढ आहे आणि माझ्या याच इच्छेवर विश्वास ठेवून लोक माझ्याकडे मदतीचा हात सोपवतात। त्या विश्वासाला पात्र राहून मुक्या प्राण्यांची सेवा करणे हेच माझे भाग्य समजतो। निरंतर सेवा यज्ञ, उन्हाळ्यात गायींच्या चाऱ्याची सोय असो किंवा निवारा नसलेल्या गरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, किशोर ओसवाल यांचा मदतीचा हात नेहमीच पुढे असतो। त्यांच्या या कार्यामुळे खोपोली परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे। हरे कृष्ण, जय गोमाता, जय श्रीराम। आपली जयराम बापू सेवाभावी ट्रस्ट रायगड अंतर्गत गोवर्धन धाम गोशाळा लोधिवली, तालुका खालापूर, जिल्हा रायगड या गोशाळेची स्थापना 2016 या वेळी झालेली आहे। न्यासामध्ये अलिबागला त्याचं नोंदणीकृत ही गोशाळा झालेली आहे। पण हिचं जे संगोपन जे आहे संवर्धनाचं ते 2013 पासून या ठिकाणी चालू आहे। फक्त रजिस्टर जी झाली ती 2016 मध्ये रजिस्टर झाली। तेव्हापासून आजपर्यंत आम्ही या ठिकाणी गोसंगोपन, गोसंवर्धन, गोसंरक्षण करत आहे। आणि हे करत असताना आम्हाला बऱ्याच प्रकारच्या अडचणी इथेशी त्यांचं संरक्षण आणि संवर्धनासाठी येत आहे। ग्रामीण भाग असल्यामुळे इथं तशी आर्थिक मदत मिळत नाही। लोक येतात अमावस्या पौर्णिमाला, पण कोणतरी केळं आणतो, गूळ आणतो, डाळ आणतो, ह्याच्या पलीकडे आर्थिक मदत इथे मिळत नाही। तर कुणाकडून जर अशी गोसंवर्धन आणि गोसंरक्षणासाठी आपल्या गोवर्धन धाम गोशाळेला लोधिवलीला मदत मिळाली तर आम्ही खूप त्यांचं आभार मानू आणि त्यांनी करावी असे आम्ही या ठिकाणी गोमातेच्या वतीने प्रार्थना करतो। या ठिकाणी ओसवाल साहेब हे नेहमी या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने मदत करत असतात। आज ते आलेले आहेत। कोणाचं ते तुम्ही सांगा। तर एवढं मी माझे एक संदेश पोचवून प्रार्थना करतो आणि गोमातेच्या वतीने सर्वांना पुन्हा पुन्हा प्रार्थना करतो की मला संवर्धन आणि संरक्षणासाठी मदत मिळावी म्हणून। आपण या गोशाळेसाठी चांगल्या पद्धतीने नियोजन करू, खाण्याचा स्टॉक गोडाऊन तयार करू, प्रत्येकाला व्यवस्थित प्लॅनिंग करू आणि पद्धतीने करून गुरु महाराजांच्या आशीर्वादाने आपण व्यवस्थित करू आणि करता करता तो आपण केवळ निमित्त चिंतन